संतांचे अभंग स्वकेंद्रित का झाले? माझ्या मते संतांनी अभंग लिहिले त्याच्या पाठीमागे विचार करून तो ते अभंग लिहिले असं नाही वाटत, परंतु जे साहित्य निर्माण झालं ते एका विषयावरती विचार करूनच साहित्याची निर्मिती झाली आणि म्हणून ते साहित्य परकेंद्रित असं मला वाटतं. अभंगाच्या द्वारे आपण जर गेलो तर नक्कीच आतमध्ये प्रवेश करू. अभंग आपल्याला कधीही हसायला सांगणार नाही, अभंग आपल्याला कधीही विनोद सांगणार नाही, अभंग आपल्या आतमध्ये प्रवेश करण्याचाच मार्ग सांगतील आणि जास्तीत जास्त अभंगामध्ये संतांचा विरह जाणवतो. ज्या ठिकाणी विरह आहे तिथे परमात्म्याचं हृदय द्रवतं. नाथ महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितलंय की परमात्म्या समोर धाड धाड रडा, सद्गुरूंच्या समोर धाड धाड रडा, आतल्या भावानी रडा, त्याशिवाय त्याला दया नाही येणार. हसत नाचत आनंदात तो पण आपल्याला बरोबर नाचायला लागेल. इथपर्यंत ठीक आहे, हसण्या नाचण्यामध्ये तो आपला मित्र होईल, इथपर्यंत ठीक आहे, परंतु नाही हाताला धरणार. त्याच्यासाठी विरहाचीच आवश्यकता आहे. माऊली म्हणते पहिले दूर दिसे, पहिले दूर देसी, माझ्या आठवे मानसी. नको 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 हा वियोग, कृष्ण होता दीनतैसी रजनी जानियो माये, अवस्था लावणी गेला अजुनी 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 या भावाशिवाय आपल्याला हे काम होणार. या भावाची आवश्यकता आहे. इथेपर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे. आपला प्रवास खूप झालेला आहे. बाबांनो, तुम्ही नुसते डोंगर चढून येत नाही आहे, तुम्ही निवड डोंगर चढून येता. त्याचे कारण हे आहे की प्रवास खूप झालेला आहे. असं एक वेळ झालं पाहिजे की डोंगर चढायला लागू नये, सानिध्य लाभलं पाहिजे. त्याच्या सानिध्यामध्ये जाऊन पोहोचलं पाहिजे आणि त्याच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर त्याला विचारता आलं पाहिजे. भगवंत बोलणार नाहीये, वाटतं आपल्याशी बोलतो. नामदेवाला सुद्धा वाटलं तो आपल्याशी बोलतो. नामदेवाला वाटलं की आपल्या हातून प्रसाद खातो. पण याचे नामदेवाचे ज्यावेळी हे भाव अति प्रबळ झाले त्यावेळी भगवंताला सुद्धा नामदेवाची दया आली आणि भगवंताने नामदेवाला सांगितलं, नाम्या फुसा मजतोच तसं नाहीये, तुला सद्गुरू करायला पाहिजे.
त्याच्याशिवाय मी कळणार नाहीये. तुला वाटतं मी कळालो नाही, हा तुझा भ्रम आहे. नामदेवरांची खूप अभंग आहेत की पांडुरंगाने प्रत्यक्ष परमात्म्याने सांगितले की बाबा हे सद्गुरूशिवाय पर्याय नाहीये. जर परमात्म्याने नामदेवासारख्या संतांना सांगितलं असेल की सद्गुरूशिवाय पर्याय नाहीये, तर आम्हाला सांगायची काय आवश्यकता आहे? आम्हाला का सांगावं लागतं की बाबांनी सद्गुरूंची आवश्यकता आहे? कशासाठी सांगावं लागतं की सद्गुरूंची आवश्यकता आहे? अनंत जन्म ज्याने संत पदच स्वीकारलं असं नामदेवाला सांगितले की सद्गुरूंची आवश्यकता आहे. आपण हे सहज ऐकावं आणि त्या मार्गाने वाटतं करावं, त्या मार्गाने आपण चालावं, मनाला सांगावं सद्गुरूंची आवश्यकता आहे, सद्गुरूशिवाय पर्याय नाही. आणि मग असा सद्गुरू भेटल्यानंतर आपण त्याला विचारायला पाहिजे. माऊलीच मध्ये दुजेविना गोष्टी काय करून अनुमान दुजेविना अनुवादो शब्देविना संवादो दुजेविना अनुवादो. मग भगवान आजपर्यंत कुणाशी बोलला? एखादं तरी उदाहरण आहे का ज्याला बोलला असं वाटत असेल तो भ्रम असेल? नाही बोलणार. कारण ज्ञानेश्वर माऊलीच म्हणते निर्जीवादगडाची काय करशील सेवा, तो तुझं दैव आहे. मग या भ्रमात आपण किती दिवस राहायचं? जो आपल्याशी बोलतो त्याला भगवंत मानलं पाहिजे, त्याला परमात्मा मानलं पाहिजे. जो आपल्या जीवनामध्ये सन्मार्ग दाखवतो त्याला आपला परमात्मा मानलं पाहिजे, त्याला आपला आत्मा मानलं पाहिजे. तो जो आपल्याशी बोलता असला पाहिजे, जो आपले कान धरून आपल्याला मार्गदर्शन करतो, तोच आपला सद्गुरू, तोच आपला परमात्मा, तोच आपला मार्गदर्शक. आणि तोच आपल्या हाताला धरून पहिल्या तीराला घेऊन जाणारा इतर विश्वामध्ये दुसरा कोणी नाही. आणि म्हणून त्याला पण मात्र साल घातली पाहिजे, ऑर्डर नाही. धर्माची तूती पाप पुण्य तुझे हाती, धर्माची तूती पाप पुण्य तुझे हाती. ज्याला धर्माची मूर्ती असं म्हटलं, मग आपण आता सध्या जे मानतो ते कोणते धर्म आहेत? आपण मानतो हिंदू धर्म, आपण मानतो मुसलमान धर्म, ख्रिश्चन धर्म नाही. या जाती आहे, मानवता एकच धर्म आहे. आणि परमात्मा एक धर्म आहे. धर्म हा चिरंजीव, शाश्वत, चिरंतन आहे, अखंड आहे. आणि तो धर्म म्हणजेच आत्मरूप, तो धर्म म्हणजेच आत्मा. अशा या धर्माची कधीही स्थापना केली जात नाही. तो अखंड आहे, चिरंतन आहे, शाश्वत आहे. धर्म हा आहेच. जर परमात्माच धर्म असेल, परब्रह्म धर्म असेल, तर नाथ महाराज काय म्हणतात? गुरु परमात्मा, आणि तो गुरु म्हणजे धर्म आहे. आणि त्या धर्मानं आपल्याशी बोललं पाहिजे, आणि त्या धर्माला आपण विचारलं पाहिजे, मज सोडवी दातारा. कारण धर्माची मूर्ती, धर्माची
धर्माची मूर्ती पाप पुण्य तुझे ते सद्गुरु रहा है परमात्मा परम पिता आत्मा ब्रह्मा पुण्य करायला लावणारा तूच आहेस चाले हे शरीर कोणाचे असते त्या विश्वावर जर तुझी सत्ता असेल तर माझ्या हातून ते काय होणार आहे तसं पुण्य करणारा पुण्य करायला लावणारा तू आहेस तसं पाप करायला लावणारा पण तूच आहेस पण पाप माझ्या हातून होणार नाही अशी मला बुद्धी दे असं मला मार्गदर्शन कर आणि हे मार्गदर्शन करायला कोण असेल तर तो एक सद्गुरू धर्माची मूर्ती पाप पुण्य हाती पाप पुण्य तुझे सोडवी दाता सोडवी दाता सोडवी दाता मज सोडवी दातारा कर्मा पाशुरी पुष्कर माझ्या हातून पुण्य घडलं त्याचं तुम्हाला फळ देऊ नकोस आणि जरी पाप घडलं तरी त्याचं तुम्हाला फळ देऊ नकोस या दोन्ही जबाबदाऱ्या तू सांभाळ मला मार्ग सांग मी कसं चालावं मी कसं बोलावं मी कसं वागावं मी प्रपंच कसा करावा मी परमार्थ कसा करावा मी संसार कसा करावा मी माझं जीवन कसं जगावं हे सद्गुरू राया तू मला सांग कारण भगवद्गीतेमध्ये कृष्णाने काय केलं आणि अर्जुनाने काय केलं आणि कुणाचे किती सैन्य गेलं याच्याशी माझं काही कर्तव्य नाही आता मला प्रत्येक क्षणाला युद्धाचा प्रसंग आलेला आहे या जीवनामध्ये मी कसं जगू एवढं परमेश्वरा हे परमात्मा हे सद्गुरू आहे तू मला सांग मी कोणत्या मार्गाने जाऊ त्यावेळी तू माझ्यावर कृपा करशील इतकं आपण सर्व गोष्टीवर निस्पृह असलं पाहिजे अलिप्त असलं पाहिजे निर्लिप्त असलं पाहिजे थोड्या गोष्टीचा जरी आपल्याला मोह झाला तर आपल्या साधनेद्वारे हिमालयाच्या एव्हरेस्ट शिखरावर जरी पोहोचला असलो आणि थोडा जरी मोह झाला तरी पायथ्याला येऊन पडलेलं कळणारच नाही इथपर्यंत आपल्याला सांभाळायचं आहे नारद मुनी आले होते असं फेरत चालले होते एक झाड दिसलं तिथे 80 ते 90 वर्षाचे एक संन्यासी ध्यानस्थ बसले होते पूजा अर्चा चालू होती झेंडा लावला होता त्रिशूळ रवलेलं होतं ग्रंथ पोचलेले होते नित्यक्रम चालू होता
पण अपेक्षा फळाची होती. नारद मुनी तिथे पोहोचले आणि बघितल्याबरोबर उठून उभे राहिले, दर्शन घेतलं. नारद मुनी म्हणाले, परमात्म्याकडून आलोय, काही विचारायचं आहे. ते वृद्ध संन्यासी म्हणाले, भगवंताला एवढंच विचारा की अजून किती वेळ आहे. आता माझं वय 80 आहे, परंतु अनंत जन्मापासूनचा हा प्रवास आहे. नारद मुनी म्हणले, ठीक आहे, विचारतो भगवंत परमात्मा काय म्हणतो ते भगवान, त्याप्रमाणे मी निरोप देईन. ते चालत तसंच पुढे गेले आणि तशाच एका झाडाखाली एक 25 वर्षाचा तरुण संन्यासी होता. हातामध्ये एक ताली होती, भजन चालू होतं. धर्माची मूर्ती, धर्माची मूर्ती पाप पुण्य तुझे. माझा त्याच्याशी काही संबंध नाही. असं चालू होतं. नारद मुनी जवळ जाऊन उभा राहिले. त्यांना माहितीच नाही, त्यांचं चालू होतं धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती. नारद मुनींनी त्या संन्याशाला हलवलं. तो जागा झाला, त्याने डोळे उघडले. त्यांनी नारद मुनींना बघितलं, परंतु पुन्हा डोळे उघडले, पुन्हा भजन चालू झालं. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. निर्लिप्त जीवन, निर्लोभी जीवन, निर्मोह जीवन. नारद मुनींनी पुन्हा हलवलं. अरे बाबा, परमात्म्याकडून आलोय. हा बऱ्यापैकी जागा झाला. एक तारीख खाली ठेवली, दर्शन घेतलं आणि नारद मुनींनी विचारलं की बाबा रे, मी परमात्म्याकडून आलोय, काही परमात्म्याला विचारायचं आहे का? मी परत निघालोय. हा नको, अजिबात परमात्म्याला त्रास देऊ नका, कारण या जन्मामध्ये परमात्म्याने मला इतकं दिलंय की अनंत जन्म घेतले तरी ती परतफेड न होणारी आहे. तेव्हा परमात्म्याला माझ्याविषयी काही विचारू नका. नारद मुनी ठीक आहे म्हणाले आणि तिथून निघाले. थोडा कालावधी गेला, नारद मुनी परत आले. हा जो वृद्ध संन्यासी होता हा वाटच नारद मुनी थोड्या अंतरावर आहे, तोपर्यंत हा धावत जाऊन म्हटलं. दोघे चालत चालत आले त्या ठिकाणी आणि नारद मुनींनी सांगितलं, मी परमात्म्याला तुमच्याबद्दल विचारलं. काय म्हणजे परमात्मा, अजून किती वेळ आहे, किती वेळ आहे, अजून मोक्षमुक्ती किती लांब आहे. तर नारद मुनींनी सांगितलं की बाबा रे, तू ज्या झाडाखाली बसलेला आहेस ते झाड आहे चिंचेचं, आणि परमात्म्याने सांगितलंय त्या चिंचेच्या झाडाला जितकी पानं आहे तितके तुझे जन्म झाले की तुला मोक्षमुक्तीचा मार्ग मोकळा झाला. यानं इतकं ऐकल्या बरोबर त्रिशूळ उपटून टाकलं, गाथे विस्कटले, माळ तोडून टाकले आणि नाचायला लागला की हा अन्याय आहे, हा अन्याय आहे. मी किती तरी जन्म हे करत आलोय, भगवंत माझ्यावर असा अन्याय करू शकणार नाही. हे नाचायला लागला. एवढ्यात म्हणजे नारद मुनींनी तिथून आपला पाय काढता घेतला आणि ते तरुण संन्याशाकडे जाऊन पोहोचले. त्याचं वजन चालू होतं धर्माची मूर्ती. त्याने पुन्हा चालू केलं. नारद मुनींना बघितल्यावर पहिला प्रश्न त्या संन्याशाने विचारला की परमात्म्याला माझ्याबद्दल काही विचारलं नाही ना? माझ्याबद्दल परमात्म्याला विचारून काही त्याला त्रास दिला नाही ना? नारद मुनी म्हणाले, हो, तुम्ही म्हणाला होता की माझ्याबद्दल काही विचारू नका, तरी पण विचार. अरे नको होते विचारायला. ठीक आहे, आता विचारलंच तर
म्हणाला परमात्मा. नारद मुनी म्हणाले, तुम्ही ज्या झाडाखाली बसलेला आहात ते झाड चिंचेचं आहे आणि त्या झाडाला जितकी पानं आहेत तितक्या जन्माने आपलं काम होणार. असं म्हटल्याबरोबर त्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. तो म्हणतो, एका चिंचेच्या झाडाच्या पानं जेवढी एका झाडावर पानं आहेत तेवढे जन्माने होणार. कसं शक्य आहे? पृथ्वी तलावर जितकी चिंचेची झाडं आहेत तितक्या चिंचेच्या झाडांची पानं जन्म घेतलं तरी हे सफल न होणारं कार्य, सफल न होणारी मोक्षमुक्ती अशी सहज मिळणार नाहीये. आणि फक्त एका चिंचेच्या झाडाच्या पानाने माझं काम होणार असं म्हणत धर्माची तू मूर्ती त्या क्षणाला मोक्ष. जीवन आपलं असं असलं पाहिजे, परमार्थ आपला असा असला पाहिजे, कीर्तन आपलं असं असलं पाहिजे, प्रवचन आपलं असं असलं पाहिजे की प्रवचन स्वयं केंद्रित असलं पाहिजे, कीर्तन स्वयं केंद्रित असलं पाहिजे. स्वयं केंद्रित असलं पाहिजे याचा अर्थ आपण कीर्तन जगलं पाहिजे, प्रवचन जगलं पाहिजे. आणि अभंग तरी अभंग आहे, ज्यांच्या द्वारे अभंग लिहिले गेलेले ते अभंग. माऊली आत्ता म्हणते ज्ञानदेव म्हणते, तुकाराम महाराज आत्ता म्हणतात, तुका म्हणे मला गेले बघायचे आणि गेले तर नाहीतच. आणि जर ते गेले नसतील आणि त्यांच्याच मार्गावर आपण जर चालत असो तर अभंगांचा अभ्यास. म्हणून सुरुवातीला सांगितलं, अभंग आपल्याला अंतर्मुख करतात, अभंग आपल्याला जागृती देतात, अभंग आपल्याला जीवन जगायला शिकवतात, अभंग आपल्याला परमार्थातलं गुह्य ज्ञान शिकवतात. फक्त आपण त्यांच्याकडे संतांच्या दृष्टीने बघायला. तुकाराम महाराज म्हणतात, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. एक संत म्हणतो, मज सोडवी दादा, मज सोडवी दादा. तुकाराम महाराज म्हणतात, मज सोडवी दादा. तर मी काय म्हणायला पाहिजे, त्याला कसं आळवायला पाहिजे, त्याच्याकडे कसं बघायला पाहिजे, त्याची आराधना कशी करायला पाहिजे, त्याचं चिंतन कसं करायला पाहिजे, त्याला आतमध्ये कसं घेतलं पाहिजे, तो आत आल्यानंतर त्याचा सांभाळ कसा केला पाहिजे, त्याला विसरण्याच कामा नाही. त्याच वेळी आपण म्हणू शकतो, मज सोडवी दाता सोडवी दाता, सोडवी कर्मा पासुनी दुस्तरा, मज सोडवी. घरात खाण्यापिण्याची पंचायत होती, मुलांचं शिवचिव चालू होतं. आणि अशा वेळेला तुकाराम महाराजांना एका घाणेकऱ्यांनी घाण्यावरती बोलवलं. माझं सोडवी दाताला म्हणायचा अधिकार तुकाराम महाराजांना का प्राप्त झाला? तुकाराम महाराज गेले घाण्यावरती आणि त्या शेतकऱ्यांनी त्यांना ऊसाची मळी बांधली. काखेला झोळी, गळ्यात विना, खांद्यावर ऊसाची मोळी. तुकाराम महाराज त्या शेतातून घाण्याच्या जागेतून बाहेर पडले.
वेशीमध्ये प्रवेश केला आणि मुलांनी उसाची मुळे बघितली. ह्या लहान मुलांना सुद्धा महाराज माहिती होते. त्यावेळच्या त्या लहान मुलांच्या रोमामध्ये तुकाराम महाराज भिनले होते आणि प्रत्येक मुलानं एक एक ऊस ओढायला सुरुवात केली. घरापर्यंत येईपर्यंत त्या मुलीमधला एक ऊस शिल्लक राहिला. त्याने दारातूनच हाक मारली, काशी माद्या, काशी माद्या. ही हाक आवलीच्या कानावर पडली. आवली बाहेर आली, बघते तर महाराजांच्याकडे एक ऊस मस्तपैकी मसालेदार छानपैकी सुंदर शिव्या दिल्या. तो ऊस डिस्काउंट घेतला आणि महाराजांच्या पाठीमध्ये फिरवून मारला. उसाचे 2 तुकडे झाले. महाराजांना आनंद झाला. एक तुकडा काशीला, एक तुकडा माद्याला. हाच म्हणू शकतो माझं सोडून दुसरा कोणी नाही म्हणू शकता. आणि आपल्याला म्हणायचं असेल तर त्या मार्गाने आपल्याला वाटचाल करावी लागेल. इतका अधिकार होता. करीसी अंगीकार, करीसी अंगीकार, करीसी अंगीकार. भगवंताला जाप विचारता, परमपित्याला जाप विचारता, तरी तू कित्येकांना सोडवलंस. मगरीने हत्तीचा पाय धरला तर एका हाकेला तू धावून आलास, त्याला तू सोडवलंस. कुणाचा उद्धार केला नाहीस असं नाही, तू कुणाला सांभाळलं नाही असं नाही. कारण कारेनाथविषयी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी कलाशी. या जगाचे पालन पोषण करणारा तू आहेस. आणि मग तुला माझा एकच भाग करीसी अंगीकार, तरी काय माझा भार भगवंता. फक्त मला तू पोटा पाण्याला दे, राहायला चांगलं घर दे. नाही, माझा अंगीकार याच्यासाठी कर की मला सद्बुद्धी दे, मला सन्मान दे, मला योग्य मार्गाने चालव, मला परमार्थाची वाट दाखव आणि तू जिथे आहेस तिथे मला घेऊन जा. एवढ्यासाठी माझा तो अंगीकार कर. करीसी अंगीकार, करीसी अंगीकार, तरी काय माझा भार. करीसी अंगीकार, तरी काय माझा माझं सोडवी दातारा, माझं सोडवी दातारा, सोडवी दातारा, सोडवी दातारा, सोडवी दातारा, सोडवी दातारा. जीवीच्या जीवनात दोघे एकाच कामाला दिवाळे. ट्रॅक 2 होते. भगवंताचा एक ट्रॅक होता, महाराजांचा एक ट्रॅक होता. पण रेल्वे स्टेशन एकच होता. उतरायचं एकच ठिकाण. भगवंताची भेट झाली आणि महाराज म्हणतात, जीवीच्या जीवनात तुका म्हणे जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायण. मज सोडवी दातारा, सोडवी दातारा, मज सोडवी दातारा.
भज सूरे